अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 7. मॉर्निंग बर्ड्सच्या गोड आवाजांच्या मध्ये आर्यनचे डोळे उघडले. गेल्या रात्री त्याला खूप चांगली झोप लागली होती. आणि का नाही लागावी, कारण आर्यनने आयुष्यात पहिल्यांदाच आईचा स्पर्श अनुभवला होता. पण त्याला ठाऊक होतं, काहीही झालं तरी रोहितला कालच्या गोष्टीबद्दल कळायला नको. आर्यन हळूच आपले डोके पिल्लो पासून उचलून खोलीत बघू लागला. रीडिंग टेबलवर रोहित नेहमीप्रमाणे आपल्या लॅपटॉपवर मेल्स चेक करत होता. आर्यन ब्लँकेट हटवून बेडवरून खाली उतरला. आपल्या स्लिपर्स घातल्या आणि बाथरूम मध्ये गेला. रोहितचे डोळे जरी लॅपटॉप स्क्रीनवर असले, तरी त्याचं पूर्ण लक्ष आर्यनकडे होतं. तो मनाशीच देवाकडे प्रार्थना करत होता. फक्त आर्यन आधी सारखा नॉर्मल हो. डॉक्टर अग्रवालचं म्हणणं खरं ठरावं, हे आर्यनचं एक फेज असावं, जे निघून जावं. आर्यन ब्रश करून बाथरूम मधून बाहेर आला. रोहित जवळ जाऊन एका ओबेडियंट मुलासारखा म्हणाला, गुड मॉर्निंग डॅड. रोहितने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून विश केलं. गुड मॉर्निंग आर्यन. चल नाश्ता करून घेऊ, मग तू तयार हो. तिचे येणार आहे. आर्यन होकार देत लिव्हिंग एरियाकडे जाऊ लागला. रोहितचं लक्ष अजूनही आर्यनच्या वर्तनावर होतं, जे आता अगदी पूर्वीसारखं नॉर्मल झालं होतं. रोहितने लॅपटॉप बंद केला आणि आर्यनच्या मागे लिव्हिंग रूम मध्ये गेला. डायनिंग टेबलवर नेहमीप्रमाणे हॉटेलच्या सर्व्हिस स्टाफने नाश्ता साजरा केला होता. ऑरेंज ज्यूस, ब्रेड टोस्ट, बटर आणि सलाड. आर्यनने आपल्या ग्लासमध्ये ज्यूस घेतला आणि प्लेटमध्ये सलाड घेऊन खाणं सुरू केलं. रोहितने एक मोठा श्वास घेतला. आर्यन पुन्हा पूर्वीसारखा नॉर्मल झाला होता. मनाली सिटी एरिया. याच दरम्यान कामिनी फास्ट कार चालवत कोणाचा तरी पिछा करत होती. थोड्या थोड्या वेळाने वळणाऱ्या रस्त्यांवर बेफिकीर होऊन कार चालवणं डेंजरस असू शकतं. पण कामिनीला फक्त याचीच चिंता होती की कुणाल तिच्या नजरेतून दूर जायला नको. कामिनी सकाळी 7 वाजल्यापासून कुणालच्या घराच्या बाहेर आपल्या कारमध्ये कुणाल बाहेर पडण्याची वाट पाहत होती. 9 वाजता कुणाल बाहेर पडताच कामिनी त्याचा पिछा करू लागली. बर्थडे पार्टी नंतर ना कुणाल कामिनीचा फोन उचलत होता, ना कॉलबॅक करत होता. कामिनीला कुणालचं हे वागणं खूप स्ट्रेंज वाटत होतं. म्हणून कामिनी कुणालचा पिछा करून शोधू पाहत होती की अखेर कुणाल कुठे आणि कोणासोबत बिझी आहे. कुणाल आपली कार खूप वेगात चालवत होता. काही काळ कामिनीने त्याचा पिछा केला. कुणालची गाडी हॉटेल पॅराडाईजच्या गेटवर थांबली. कामिनी थोडी दूर थांबली. तिने पाहिलं, कुणाल गेटवर सिक्युरिटीशी काहीतरी बोलला आणि गाडी आत घेऊन गेला. कामिनीला कुणालला हे कळू द्यायचं नव्हतं की ती त्याचा पिछा करत आहे. कामिनीने आपली गाडी तिथेच पार्क केली. कामिनी चालत हॉटेलमध्ये टच झाली. तिने पाहिलं की कुणाल वाले पार्किंगसाठी आपली कार देत होता. कुणाल हॉटेल लॉबीमधून लिफ्टकडे गेला. कामिनी मेन एंट्रन्सच्या शिशातून कुणालवर लक्ष ठेवून होती. कुणाल लिफ्टमध्ये जाताच कामिनी पळत लिफ्ट जवळ आली. तिने पाहिलं की लिफ्ट 4थ्या फ्लोअरवर थांबली. कामिनी पटकन शेजारच्या लिफ्टमध्ये गेली आणि 4थ्या फ्लोअरचं बटन दाबलं. जशीच लिफ्ट 4थ्या फ्लोअरवर थांबली, कामिनीने मोठ्या काळजीने लिफ्ट बाहेर पाहिलं. कॉरिडॉर रिकामं होतं. कामिनी चुपचाप बाहेर आली. कॉरिडॉरच्या राईट साईडकडून कुणालचा आवाज आला. कामिनीने कोपऱ्यातून पाहिलं. कुणाल हॉटेलच्या काही स्टाफ मेंबर्सना इन्स्ट्रक्शन्स देत होता. माझे फ्रेंड्स इथे संध्याकाळी 6 वाजल्यापासून यायला सुरुवात करतील. त्यांना काहीही कमी पडायला नको. कुणालने आपल्या खिशातून पैशांची गड्डी काढली आणि त्यांच्या हातात ठेवली. कुणाल जवळपास धमकावत म्हणाला, आणि पैसे लागले तर मिळतील, पण लक्षात ठेवा काहीही चूक व्हायला नको. यानंतर कुणाल त्यांच्यासोबत बॉलरूम मध्ये गेला. कामिनी कोपऱ्याच्या भिंतीतून दबक्या पावलांनी बॉलरूमच्या दारापर्यंत पोहोचली. तिने दारातून डोकावून पाहिलं तर कुणाल आपल्या हाताने काहीतरी एक्सप्लेन करत होता. संपूर्ण हॉल फुलांनी सजवून टाका आणि हो, इथे मध्ये स्पॉटलाइट आणि मला एक फॉलो लाईट हवी आहे. जेव्हा मी त्या दरवाजातून आत येईन, माझ्या हातात फुलांचा गुलदस्ता असेल. मला हवंय की ती फॉलो लाईट माझ्या मागे येत राहो. मी चालत त्या मुलीकडे जाईन, आणि जशीच मी तिच्या जवळ पोहोचीन, हॉलमधल्या सगळ्या लाईट्स ऑन करा आणि नेमकं त्याच वेळी DJ ला सांगून माझं निवडलेलं गाणं वाजवा.
दरवाजा बाहेर उभी असलेली कामिनी काहीच समजून घेऊ शकत नव्हती की अखेर कुणालला काय करायचं आहे. इतक्यात तिथे हॉटेलचा एक क्लीनिंग स्टाफ आला. त्याने कामिनीला तिथे उभं पाहून आश्चर्याने विचारलं, "एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का?" कामिनी घाबरली. कुणालला तिच्याबद्दल कळायला नको म्हणून ती तिथून पळाली. क्लीनिंग स्टाफ तिच्या मागे आवाज देऊ लागला, "अरे मॅडम, काय झालं, काय झालं?" मॅडम, आवाज ऐकून कुणाल आणि बॉलरूम मधले बाकीचे लोक दाराच्या दिशेने आले. सिनियर स्टाफने क्लीनिंग स्टाफला विचारलं, "काय झालं मनोज, का ओरडत होता?" मनोज हसून म्हणाला, "माहित नाही सर. एक मुलगी इथे दरवाजाजवळ उभी होती, तिच्या हातात शूज होते. मी तिला विचारलं, काही हवंय का? ती पळून गेली. मला वाटतं ती चुकीच्या फ्लोअरवर आली होती." त्याच वेळी कुणालने मनोजच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत हसून म्हटलं, "तुझं तोंड पाहून घाबरली असावी." बाकी स्टाफवाले मनोजवर हसायला लागले. कुणालने मनोजच्या हातात 2,000 रुपये दिले. आणखी काही पैसे दाखवत कुणालने म्हटलं, "माझं एक काम करशील? काम झालं तर आणखी 2,000 देईन." मनोजने आनंदाने कुणालला म्हटलं, "नक्की करीन साहेब, तुम्ही काम सांगा." कुणालने आपल्या खिशातून फोन काढला. फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन त्याने रागिणीचा फोटो मनोजला दाखवला. जेव्हा अनिका त्याला कॉफी शॉपमध्ये भेटायला आली होती, तेव्हा कुणालने चुपचाप तिचा फोटो काढला होता. कुणालने मनोजला फोटो दाखवत म्हटलं, "या मुलीला नीट पाहून ठेव. हिचं नाव रागिनी आहे आणि ही तुझ्याच हॉटेलमध्ये थांबली आहे. तुला फक्त हे शोधायचं आहे की ही हॉटेलच्या कोणत्या रूममध्ये आहे." यानंतर कुणालने खिशातून एक लेटर काढलं आणि मनोजला समजावलं, "जशीच ही भेटेल, तिला हे लेटर द्यायचं आहे." मनोजने फोटो पाहिला आणि आत्मविश्वासाने हसून म्हणाला, "फिकर करू नका, साहेब. तुमचं काम होईल. लेटर हिच्यापर्यंत पोहोचेल." कुणालने मनोजच्या पाठीवर थोपटलं आणि तिथून निघून गेला. कामिनी विचारात आपल्या गाडीकडे चालत होती. तिला हे सुद्धा लक्षात आलं नव्हतं की तिच्या पायातील सँडल अजूनही तिच्या हातात होती. कामिनीने दार उघडून सँडलला बाजूच्या सीटवर ठेवले. ती जसेच गाडीत बसली, तिने पाहिलं की कुणाल आपल्या गाडीतून वेगात हॉटेल पॅराडाईजच्या गेटबाहेर निघून गेला. कामिनीने लगेच स्टीअरिंग व्हीलच्या खाली स्वतःला लपवले. तिने कुणालची गाडी पुढे निघून जाताना पाहिली. कामिनीला काही कळत नव्हतं की अखेर कुणाल हे सगळं कोणासाठी आणि का करत आहे. कुणालने गाडीत जोरात म्युझिक लावलं होतं. तो एक हाताने गाडी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने फोनमधून मेसेज टाईप करत होता. ठीक संध्याकाळी सकाळचे 6 वाजता हॉटेल पॅराडाईजच्या बॉलरूममध्ये पोहोच. कुणाल हा मेसेज आपल्या जवळच्या मित्रांना पाठवणार होता. तो आपल्या नवीन सुंदर मैत्रिणीची ओळख आपल्या मित्रांसमोर करून देण्याची योजना आखत होता. गाडी चालवताना मेसेज पाठवणाऱ्या कुणालला हे कळलं नाही की त्याने चुकून तो मेसेज कामिनीलाही पाठवला. कामिनी गाडीत डोकं स्टीअरिंगवर ठेवून बसली होती. कामिनीला संशय आला होता की कुणालच्या आयुष्यात कदाचित दुसरी एखादी मुलगी आहे. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. कामिनीने डॅशबोर्डवर ठेवलेल्या फोनकडे पाहिलं. तिने नोटिफिकेशनमध्ये पाहिलं की ते कुणालचा मेसेज होता. विखुरलेल्या केसांना आपल्या डोळ्यांसमोरून बाजूला करत कामिनीने मेसेज वाचला. ठीक संध्याकाळी सकाळचे 6 वाजता हॉटेल पॅराडाईजच्या बॉलरूममध्ये पोहोच. मेसेज वाचून कामिनीला तिचं आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटलं. कामिनीला वाटलं की कुणालची सगळी तयारी तिच्यासाठी होती, की आजच्या दिवशी तो तिला लग्नासाठी प्रपोज करणार होता. गरीब कामिनीला स्वतःची लाज वाटू लागली. तिला वाटलं की तिने कुणालवर असा संशय ठेवायला नको होता. आता कामिनीने ठरवलं की आजच्या खास दिवशी कुणालसाठी काहीतरी खास करायला हवं. कामिनीने विचार केला, जर आजच्या दिवशी अनिकाची कंपनी मी कुणालला भेट म्हणून दिली तर हे एक चांगलं सरप्राईज होईल. कामिनीने त्वरित अनिकाला फोन लावला. अनिकाने फोन उचलल्यावर कामिनीने तिला ऑफ दिली. "ऐक अनिका, मला ती फार्मा कंपनी आजच हवी आहे. किंमत जी तू सांगशील, मी तुझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त देण्यासाठी तयार आहे." अनिका त्या क्षणी रियाला तिच्या स्कूल प्रोजेक्टमध्ये मदत करत होती. अनिका रियापासून थोडं दूर जाऊन बोलली, "माझ्या कमाईत मी आणि माझी मुलगी खुश आहोत. मला यापेक्षा काहीच नकोय ना तर काही गरज आहे."
अनिकाचं हे उत्तर ऐकून कामिनीने स्टिअरिंगला दोन्ही हातांनी जोरात धरलं. मग एक हाताने तिने जोरात खिडकीच्या काचेला ठोसा मारला. फोनवर चिडून कामिनीने म्हटलं, मला माहितीये की तू हे का करतेस. तुला वाटतंय कंपनी मिळाली नाही तर कुणाल माझ्याशी लग्न करणार नाही. ठीक आहे. मग आज संध्याकाळी सकाळचे 6 वाजता हॉटेल पॅराडाईजच्या बॉलरूममध्ये ये. स्वतःच्या डोळ्यांनी बघ, कुणाल मला किती प्रेम करतो. जर हिंमत असेल तर ये. आणि एक गोष्ट अनिका, तुझ्या भूतकाळाबद्दल जितकं तुला माहिती आहे त्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. जर तुझ्या पास्टबद्दल काही महत्त्वाचं जाणून घ्यायचं असेल तर नक्की ये. हॉटेल पॅराडाईज हॉटेल बॉलरूम संध्याकाळी सकाळचे 6 वाजता. इतकं बोलून कामिनीने फोन ठेवला. अनिका चकित झाली. कामिनीला नक्कीच अनिकाच्या भूतकाळाशी संबंधित काहीतरी माहिती होती. पण ती गोष्ट काय असू शकते? अनिकाने विचार केला की ही गोष्ट फार्मा कंपनीशी संबंधित होती का? किंवा कदाचित तिच्या लग्नाशी, किंवा तिच्या हरवलेल्या मुलाशी. अनिका विचार करत असतानाच सूटची डोर बेल वाजली. शरारती रिया स्कूल प्रोजेक्टपासून दूर राहण्याचं निमित्त शोधत होती. डोर बेल वाजताच तिने जाहीर केलं, दार मी उघडेन. रियाने दार उघडलं. समोर रूम सर्व्हिससाठी आलेला मनोज उभा होता. मनोजने गोड आवाजात विचारलं, मॅडम रूम सर्व्हिस. रियाने हसून मनोजला आत येण्याची खूण केली. मनोज व्हॅक्यूम क्लीनरने फर्श साफ करू लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष बाल्कनीत उभी असलेल्या अनिकाकडे गेलं. मनोजला तात्काळ लक्षात आलं की हीच ती मुलगी आहे जिला तो शोधत होता. रूमचे क्लिनिंग संपवून मनोजने आपलं व्हॅक्यूम क्लीनर उचललं आणि दुसऱ्या हाताने कॅप थोडी वर करून अनिकाकडे बघून म्हणाला, थँक यू मॅम. होप यू हॅव अ ग्रेट डे. अनिकाने तिच्या पर्समधून 100 रुपयांची नोट काढून मनोजच्या हातात ठेवली. मनोजने त्याच्या खिशातून कुणालचा लेटर काढला आणि अनिकाच्या हातात दिला. जाताना मनोज परत एकदा हसून अनिकाला थँक यू म्हटलं. अनिकाला वाटलं कदाचित हे हॉटेलचं काही बिल असेल. तिने लेटर उघडलं. त्यात जे लिहिलं होतं ते वाचून अनिका चकित झाली. लेटरमध्ये लिहिलं होतं, शेवटी आमचं लेटर तुमच्या रूमपर्यंत पोहोचलं. आपल्या मैत्रीला एक संधी दे. आज संध्याकाळी सकाळचे 6 वाजता हॉटेल बॉलरूममध्ये. लेटरच्या हस्ताक्षरावरून अनिकाला कळलं की ही कुणालचीच करामत होती. पण अनिकाला समजत नव्हतं की जर कुणाल आज संध्याकाळी बॉलरूममध्ये कामिनीला प्रपोज करणार होता तर त्याने अनिकाला तिथं का बोलवलं होतं. सूट 2401. रोहित आपल्या सूटमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कंपनीच्या बोर्ड मेंबर्स सोबत मीटिंग अटेंड करत होता. त्याच्या फोनवर कंपनीच्या IT हेड सॅमचे वारंवार कॉल येत होते. रोहितला माहीत होतं की सॅमकडे नक्कीच डॉक्टर अमृताविषयी काही बातमी असेल. कॉन्फरन्स संपवून रोहित सॅमला फोन लावणारच होता. तेवढ्यात आर्यनच्या ट्युशन टीचर मेरी आर्यनच्या रूममधून बाहेर आली. मेरी 35 वर्षांची, उंच सावळी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेली बाई होती. मेरीच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. मेरीची चाल थोडी विचित्र होती. ती चालताना असं वाटायचं जसं एखादी मॉडेल कॅटवॉक करत असावी. आर्यनच्या रूममधून बाहेर येताच मेरी जोरजोरात रोहितला आवाज देऊ लागली, मिस्टर रोहित, मिस्टर रोहित. योर सन इज जस्ट इम्पॉसिबल. मिस्टर रोहित, तुम्ही माझं ऐका. आर्यन नॉर्मल नाहीये. त्याला स्पेशल मुलांसोबत, स्पेशल शाळेत पाठवलं पाहिजे. मेरीने रोहितला अनेकदा हे सांगितलं होतं. पण रोहित जेव्हा कधीही ही गोष्ट ऐकायचा, तो नेहमी ते टाळायचा. स्पेशल स्कूलमध्ये टाकण्याचा अर्थ असा होता की आर्यन मानसिकदृष्ट्या कमकुवत होता आणि रोहितला हे अजिबात मान्य नव्हतं. रोहितने मेरीला सोफ्यावर बसण्याची विनंती केली आणि म्हणाला, प्लीज बसा. काय झालं ते सांगा. मेरी म्हणाली, मिस्टर रोहित, मी तुम्हाला कसं समजावू. आर्यन प्रत्येक विषयातच खूप कमजोर आहे. जर एखादं मूल 1-2 विषयांमध्ये कमजोर असेल तर ते समजण्यासारखं आहे. पण आर्यन प्रत्येक विषयातच शून्य आहे. EVS त्याला कंटाळवाणा वाटतो आणि गणित त्याच्यासाठी खूप अवघड आहे. तो ना होमवर्क करतो, ना ट्युशनच्या वेळी अभ्यासावर लक्ष देतो. मी त्याच्याबद्दल अगदी त्रस्त झाले आहे, मिस्टर रोहित. रोजच्या या तक्रारी ऐकून रोहित त्रासला होता. पण तरीही त्याला तीच तिचं आर्यनला शिकवत राहावी असं वाटतं होतं. रोहितने
ड्रायव्हरला चेकबुक आणायला सांगितलं आणि एक चेक साइन करू लागला. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.